या देशात राजकारणातले 5 डॉन झाले. तुम्हाला राग येऊ देऊ नका, मी 5च डॉन मानतो. 6वा अजून जन्माला आलेला नाही, म्हणजे त्यांच्या यादीत बरं का. असं मळमळ वाटून घेत जाऊ नका शिवाजी भाऊ. ह्या 5 लोकांच्या यादीत अजून 6वा जन्माला आलेला नाही, त्यांच्या बरोबरीचा बरं का. 1 नंबरचा राजकीय क्षेत्रातला डॉन, द्वापार युगातला राजकारण ज्याच्यापासून सुरू झालं त्याचं नाव कृष्ण आहे. राजकारणातला डॉन, राज्याची घडीच तिथून. प्रभू रामचंद्र राज्यातले आवर्त राजे झाले, पण या 5 लोकांच्या यादीत बसले नाही, कारण ते सुनाच्या रूपात होते. ते सुनाच्या रूपात होते. बोलीला वाल्मिक तैशेची करेन, वरतोने दावेन म्हणे नामा. नामदेवराय म्हणतात जसे महाराज बोलले तसं त्याला वागावं लागलं. स्वतंत्र नाही, पारतंत्र्यातला. मग राजकारणातल्या धुरेच्या बाबतीत प्रभू रामचंद्रापेक्षा चक्रवेन राजाला राजकारणात मोठं मानलंय. त्याचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. माहिती असावी गणेशराव तुम्हाला, नानासाहेब तुम्हाला सुद्धा भयासाहेब. कारण चक्रवेन नावाचा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला राजा होता. या राजानं जनतेसाठी जमा झालेला कर फक्त जनतेसाठीच खर्चायचा आणि बापाच्या भूखंडातून प्राप्त झालेल्या जमिनीतून भूखंडातून मिळालेले गहू ज्वारी खाचे. म्हणून त्यानं जर चिखलाची लंका केली पाण्यात टाकली तर खऱ्या रावणाची लंका पाण्यात पडत होती. इतका चक्रवेन राजा मोठा होता. वाचा, कधी कधी चांगलं वाचायचं शिका. मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला, पाऊस आला तर पांघराय पुरते आहेत. मुक्काम पडा नाही लॉजिंग घेतली तर असे मुडपायचे मोबाईल आहेत. अर्धा अंगा खाली ना अर्धा अंगाव असे मोबाईल आहेत. आताच दाखल तर तुम्ही मला, त्याला 2.25 लाख रुपये लागतात. आपल्याला घेता येत नाही पण किमती कळतात. विठाला एक नंबरचा राजकीय क्षेत्रातला डॉन देवकीच्या पोटी जन्माला आला. किती कुशी श्रीमंत असेल ती, किती मोठी असेल ती बाई. या देशाची सर्वात श्रीमंत या देशाची स्त्री आहे. 2 नंबरचा राजकारणातला डॉन विदुर, ज्याची नीती सर्वत्र वापरल्या जाते. ज्याच्या नीतीचा विचार करता करता पंढरपुरातला वेडा झाला आणि त्याच्या बायकोच्या हातानं केळाचा गाभा न खाता केळीचे साल्टे खाऊ लागला. इतकी त्याच्या नीतीचं सूत्र मोठं होतं, इतकं त्याच्या नीतीचं सूत्र. हा राजकारणातला 2 नंबरचा डॉन होता. राजकारणातला 3 नंबरचा डॉन कणक आहे. कणक एका सूत्रेषु कनको भया निष्ठा सपांग भयो व्याप्ती यत वात्सल्य असतं ते जायचे सगर्भान भय व्याप्ती. आईच्या पोटातून जन्माला आलेल्या बाळावर जितकं तिचं प्रेम, इतकं आपल्या प्रजेवर प्रेम करणाऱ्या कनकाची नीती गोड. इतकी इतकी नीती गोड, इतकी नीती गोड. एक सोडून देतो. 5वा डॉन, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5वा ज्याच्याकडे जात पात पक्ष धर्म फक्त नीती वापरल्या जायची. सात्विक सदाचारी पुण्यशील माणसं एकत्रित करून रयतेवर वात्सल्य स्थिती जायते. आईतक प्रेमाचा वर्षाव. मग मला सांगा, ही कोणाच्या पोटी जन्माला आली रत्न? स्त्रीच्या पोटी. एक माहिती आहे मावल्यांनो, तुम्हाला आता कळतंय महादेवाला पाणी घालावा, पण तुमच्यातल्या एका बाईनं त्या 6 पातशाह्या होत्या बरं, नाव सांगत नाही असराम आप्पा. 6 पातशाह्या होत्या. त्याच्यातल्या 2 पातशाहीतल्या मस्ताड्याल्या नालायकानं पूर्ण शंकराची मंदिरं पाडली. पूर्ण. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करणारी या देशाला लाभलेली देवी अहिल्याबाई होळकर. चंद्र सूर्य तोपर्यंत तिची जर प्रतिमा पाहायची असेल
तर तिच्या हातात भगवान शिवशंकराचं शिवलिंग आहे. म्हणजे शंकराची सावली जगाला, पण शंकराला सावली देणारी बाई देवी अहिल्याबाई होळकर या भारतात जन्माला आली. किती मोठं रत्न असेल सोनवणे साहेब हे. एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलेलं आहे, स्त्रीच्या पोटी जन्माला आलेलं. तुमच्यातलं दगडानं नाळ कापावा इतकं धाडस जिच्या पोटी, वाघाचे दात मोजणारा पुत्र जिच्या पोटी जन्माला आला, ती जिजाबाई किती मोठं रत्न असेल या देशाचं. याच्या पलीकडचं अहो मुलगा इतकं मोठं रत्न होता, मुलगा इतका मोठं रत्न होता, लांब सोडून द्या. आता इतिहासाची खिचडी केली ज्याच्या त्याच्या परीनं लोकांनी. व्यक्ती स्वातंत्र्य भारतात ज्याच्या त्याच्या परीनं इतिहास लिहायला लागलाय तो. यानं उद्याची पिढी भ्रष्ट होणार आहे. नालायकानं शहाणपणा करू नये, चुकीचा इतिहास लिहू नये मूर्खायनं. भविष्यात त्याचे पडसाद वाईट पडतील. स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी नालायकपणा केला नाही पाहिजे. चुकीच्या गोष्टी असतात त्या. लक्षात घ्या, काय रत्न असेल या देशाची स्त्री, जिच्या नातवाकडे बघितल्याच्या नंतर शुह लघवी करीत होता. भाषा असू द्या साधी माझी, पण मी वाचून सांगतोय. जे केशरीम दृश्यास्ती भवे, कवी कलश सांगतोय. कवी कलश, कवी कलश, सामान्य कवी नव्हते, कवी कलश. हा, कवी कलशानं लिखाण केल्याच्या नंतर हात जर दुखत असेल तर प्रत्यक्ष ब्रह्मकन्या कवी कलशाचा हात चोपीत होती. ये ब्रह्मकन्या सपात्रेशी सब भवे, ती पारणे स कवी कलशास्ती जायते. त्याचा हात चोपायचे, हात सरस्वती हात. तो कवी कलश लिहितोय, ज्या पुरुषाच्या पोटी जन्माला येणारा सुपुत्र त्याचं तेज बघितल्याच्या नंतर शुह लघुशंका करतो. शंभू राजा, त्या शंभू राजाची आजी जिजाबाई या देशाचं रत्न आहे. इतक्या मोठ्यात माझ्या माऊलींना तुम्ही, इतक्या मोठ्यात, इतक्या मोठ्यात. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. शेवटचा पुरावा, 10 मिनिटं तर गेले निघून. आणि या पवित्र देशातल्या स्त्रीचं ज्या व्यक्तीला संरक्षण करण्याचा सौभाग्य लाभलं, त्याच्यासारखा पुण्यवान जगात कोणी नाही. त्याने 1 कोटी सप्ती केल्याचं पुण्य समजायचं. 1 कोटी, 1 कोटी, 1 कोटी पुण्य. हजारो गंगेत आंघोळी करण्यापेक्षा एखाद्या स्त्रीवरचं संकट जर दूर केलं ना, तर 1 कोटी समुद्राच्या आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते. 1 कोटी. एका माणसाने 81 खुनं केले आणि 7 वर्ष आंघोळी केल्या, पण पाप नाही संपलं. आणि 10 पोरं जास्त मारल्यावर पाप संपलं. पण ते 10 मुलं या पवित्र देशातल्या एका कुमारिकेला त्रास देत होते आणि तिला त्रासातून मुक्त करण्यासाठी 10 मारले. 70 आणि हे 10, 80. आणि ज्याला सांगितलं होतं त्याला मारायचं 81, तर झेंडा ढवळा झालता. खून केल्यावर झेंडा ढवळा झाला, पण खून कशासाठी केलता? या देशातल्या स्त्रीच्या संरक्षणाकरता केलता. म्हणून तुम्हाला माहित आहे, भगवान कृष्ण परमात्म्याला 69 एक उपमा दिल्यात. उपमा 69. कधी कधी वाचा खोल जात जा ना. गुडघ्या इतक्या पाण्यात उडी हाणल्यावर फुटत असते पाय. चांगल्या पाण्यात उडी हानी जा, पाहुण्याचा बी आनंद होतोय, अंगही मोकळं होतंय. तिथंच आपलं डुकर पावल्यावर आणि तितक्यात पाण्यात पोहायचं, फुटत येत ना गुडघे. ते खोल पाण्यात जात जा. म्हणजे माझा म्हणणं आहे की चांगलं वाची जा. विटेवरचा मालक आपल्याला वाचीन. भांगाऱ्यानं लिहिलेली पुस्तकं वाची जाऊ नका. हे घराला पेटून टाकते त्या नालायकाची पुस्तकं. विठाला विठाला विठाला. भांगाऱ्याचं ऐकीच पण जात जाऊ नका. ऐकी जात जाऊ. तुम्हाला एक सांगू का, यजमान प्रसन्न झाल्यावर आपल्याला जास्त पैसे देतो असं कीर्तन करणारा वक्ता हलकट असतो. असं कीर्तन करणारा वक्ता कीर्तनकार हलकट असतो. पण आपण केलेल्या वक्तव्यानं जर 4 लोकांचा फायदा होत असेल आणि यजमान नाराज होत असेल तर त्या वक्त्याला श्रेष्ठ म्हणायचं. विठाला विठाला. गावात भागवत चालून तिथला सरपंच म्हणला, तुम्ही त्याचं नाव लय घेतलंच नाही. म्हणलं तू या साहेबाचं नाव ज्या भागवतात ते भागवत लाव. 7 दिवस तू साहेबच दळीतो. साहेबाय नमा, साहेबाय नमा. त्या साहेबालाच फुकितो.
किती किती वर्णन करावं, किती वर्णन करावं वक्त्यानं. मर्यादा असली पाहिजे, मर्यादा. आपल्या अभंगावर बोलावं. या प्रजेचा वेळ मातीत घालणं वक्त्याला पाप लागत असते. गणेशरावनं बलीला 4-2 वेळेस त्याचं नाव घेणं ठीक आहे. हा, चालीत गेले, रामकृष्ण हरीत गेले, भजनात गेले, मधल्या याच्यात स्वरात गेले, आणि मग 1.5 घंटा जर गणेशरावच दळले तर सगळ्याच्या पापानं जाता जाताच गिरगावकर हरपळतोय. मर्यादा असली पाहिजे, मोजकी स्तुती करावं. तेव्हा 4-2 हजार यजमानानं पाकिटात जास्त घालावं म्हणून जर कीर्तनकार लय चोंभाळीत असल तर ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वानू नाही म्हणजे वर्णू नाही. आणि एक दुसरा पुरावा आहे, इतराची स्तुती आम्हा ब्रह्म हत्या एका विठ्ठला वाचू. अरे जेवणात लोणचं किती असावं नाना, लोणचं किती असलं पाहिजे, वरणा इतकं बारीकशी फोड थोडंसं असलं पाहिजे. हो, जितकं वरण तितकं लोणचं घेतल्यावर हात धुणं सर्दी होणं संगच, रुमालच घेणं नाक पुसायला कसं शक्य आहे? मर्यादेत असलं पाहिजे, मर्यादेत. एक जणाचे दारूचे दुकानं 14 आणि त्याच्या बापाच्या श्राद्धाला मोह कीर्तन, आणि दुकानं देशीचे 14. त्याचा बाप मेला आणि त्याच्या श्राद्धाला मी. मधलं जे फोन करणार होतं का दत्तराव, तुम्ही नव्हते म्हणा, ते म्हणला तुम्ही त्यांचं जास्त वर्णन केलं नाही. अरे म्हणलं त्याच्या दुकानानं महाराष्ट्रातल्या इतक्या बाया विधवा झाल्या, त्याला कीर्तनात लय चोंभाळू तर मै मरण. मी आज इस्त 75% बाहेर खातो, आंघोळीला घरी येतो, धोत्र घरी टाकतो, चांगले कपडे घालून पुन्हा बाहेर जातो. कायमचा मठावच राहणं मला. त्याच्यामुळं मर्यादित चोंभाळलं पाहिजे नालायकायला. विठाला विठाला हे आमच्या लोकांनी मात्र करून टाकले. मात्र स्तुतीचं लग्न नाही झालं, स्तुतीचं लग्न नाही. स्तुतीला खराब आवडत नाही. स्तुती म्हणजे प्रशंसा. स्तुतीला खराब आवडत नाही आणि चांगले स्तुती सोबत लग्न करीत नाहीत. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. संतांना स्तुती आवडत नाही आणि स्तुतीला भांगारी आवडत नाहीत. स्तुती रिकामीच आमच्या जिभेवर बसली. माननीय आदरणीय, काय त्यांचं वैभव आहे बरं का, काय त्यांचा परमार्थ आहे बरं का, आणि काय त्यांचं सांगायचं बरं का तुम्हाला, काय त्यांचा सप्त्या ते किती मोठाले सप्ते करतात बरं का. आणि एकादशीच्या दिवशी कोंबडे घेऊन जातो नर त्यो सुंबळ्या, त्याला एकादश कळणं, श्रावणातला सोमवार कळणं, तरी 4-2 हजार रुपये दिल्यावर तू कीर्तनात त्याच्या अंडरवेली धुवाला, तो आज संसार जळण नालाय का. विठाला विठाला मर्यादा असली पाहिजे. चला, एका पवित्र स्त्रीला एक नालायक त्रास देत होता, म्हणून नाचे मागे मागे एक नालायक त्रास देत होता. किती पवित्र, किती पवित्र सांगू तुम्हाला. ती बाई इतकी पवित्र, गणेशराव इतकी पवित्र, ती जिथं बसली का ती जागा राम राम म्हणत होती. प्रसाद बुवा, ती जागा राम राम म्हणायची. पुरुषोत्तम मालक, हे सुवासिया, ती जागा राम राम म्हणत होती. जागा टकले अण्णा, हो आनंदे आप्पा, मी सांगत नाही. जेथ सीतेची वस्ती घडे, राम राम स्मरती झाडे. जिथं सीता बसल्या त्या ठिकाणचे झाड राम राम, त्या ठिकाणचे खडे राम राम. इतकी पवित्र बाई, इतकी पवित्र बाई. पुन्हा एक वाक्य सांगू का, घेऊ का 5 मिनिटं तुमची. किती पवित्र सांगू. त्या बाईनं मालकाचा स्पर्श झालेली वस्तू पाहिली. माझं वाक्य नाही, पैठणच्या मालकांचं वाक्य, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वाक्य. प्रभू रामचंद्राला महर्षी अगस्तीने अंगठी घातली होती. अंगठी, कारण घरून अंगठी नव्हती बरं का. घरून अंगठी असती तर नावाड्याला दिली असती जोगदंड साहेब. आमचे सांगते काय अंगठी हातात होती. अरे ती नव्हती हातात, ती अगस्तीने दिली ती. आणि ती अंगठी सीतेच्या हातानं प्रभू रामचंद्राच्या बोटात घातली होती. तेव्हापासून अंगठीचा कार्यक्रम सुरू झाला.
एक जण मला म्हणला, मी करत होतो ना त्यावेळेला ते काम, आता करीत नाही. ते म्हणला हे अंगठ्याचं कहापासून निघलं. अरे मी म्हणलं तू नशीब खोटं होतं, तुला ते भेटलं नाही, पण हे त्रेतायुगापासून चालू आहे. याच्यासाठी 4 श्लोक आहेत, वाचून पहा. बघा बघा रामायण. ज्यानं चांगलं पाठ केलंय त्याचं ऐकी जा, मग डोके विकसित होत असते. चुकीच्या वक्त्याचं ऐकायचं नाही. तुम्हाला सांगू का, मोटरसायकलवाला चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. हो, आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. आधार असल्याशिवाय कीर्तनकारानं बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. मनानं काही सांगायचं नाही त्याने. प्रभू रामचंद्राला अंगठी घातली, सीतेला योग घडला. सीतादेवी 6 महिने 26 दिवस सीता लांब. सीतेचा शोध करण्याकरता संन्याशी पाठीला. तो जगातला 1 नंबरचा संन्याशी. नुसती भगवी लुगडी घालणार नाही. होने संन्याशी भगवी लुगडी वासना न सोडी विषयाची. मालक सांगतात होने संन्यासी भगवी लुगडी वासना न सोडी विषयाची. विषयाची वासना ज्याच्या अंतकरणात गुरमाळली तो संन्यासी नाही. ही सगळीच ज्यानं बांधून टाकली, तिला फुकून दिलंय, तो संन्यासी. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. असा संन्यासी त्या पवित्र स्त्रीचा शोध घ्यायला गेला. किती बाई पवित्र होती, जिथं बसली ती जागा भजन करायची. हा भाग सोडून द्या, आता दुसरा मुद्दा ऐका. असे 18 मुद्दे एवढा सांगतो, जास्त नाही. हा गुत थोडं घेतलंय. प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालेली अंगठी सीतेच्या जवळ पडली. नमस्कार केला, हा लांबची गोष्ट आहे. नमस्कार केला ही लांबची गोष्ट आहे. पैठणचे मालक सांगते तेचा आचळू सरसावला. मालकाचा स्पर्श झालेल्या अंगठीमध्ये, अंगठी सोनं नाही पाहिलं, राम पाहिले. आणि अंगठीला राम समजून माग सरकलेला पदर पुढं सरकिला. तेचा आचळू, आचळू म्हणजे पदर, तेचा आचळू सरसावला. मग हृदय पारणी जोडीला. आणि मग पारणी म्हणजे हात, हृदयाला हात लावले. मालक तुम्हाला प्रणाम. पण अगोदर पदराला हात लावला. ही तुमच्यातली स्त्री आहे. आणि अशा पवित्र स्त्रीला एका श्रीमंत व्यक्तीनं तिचं हरण केलं. किती श्रीमंत, ज्याचं भिताड सोन्याचं होतं. एक भिताड गणेशराव 269 किलोमीटर लांबीचं. मी बऱ्याच कीर्तनात सांगितलं, वाचून सांगतोय. मला तुम्ही प्रांजळ माणसं आहेत, ऐकायला प्रसाद. एखादा कॉलर धरून विचारू शकतो बाळा कशातले आलेले, मला सांगायची धमक आहे, मी वाचिलं म्हणून सांगतोय. 269 किलोमीटर लांबी, 11.5 फूट उंची आणि 4.5 फूट रुंदी, भरीव सोन्याचं भिताड. 2 फुटाचा कोपरा काढा आणि ते जर सगळ्या बायकायला वाटला तर एकाची मायवेली नाही त्याच्या विरोधात आमदारकीला फॉर्म भरायची. एका काय कवनाची मायवेली, कोणाचीच मायवेली नाही, तिच्याच्या विरोधात फॉर्म. अहो 4.5 फूट रुंदी भैयासाहेब, 11.5 फूट उंची, तितकं सोनं म्हणल्यावर तालुक्यातल्या प्रत्येक जिचं गुलूबशार झालंय तिला पण नॅकलेस, जिचं गुलूबशार झालंय तिला पण नॅकलेस. हे कोणीकडे फिरू द्या बैल, ती म्हणेन मुकाट्या बस मेल्या, आयुष्य गेले तुला भाकरी घालता घालता, फुटका मनी केला नाहीस, त्यानं नॅकलेस द्यालाय, दाब द्यायचं बटन. इतका श्रीमंत रावण, इतका श्रीमंत. अहो मी म्हणतो म्हणून ऐकायचंच नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, एवढा श्रीमंत. आणि त्यानं एका इतक्या 2 गोष्टी ऐकल्या ना. एक पदराची गोष्ट ऐकली आणि ती जिथे बसली ती जागा भजन करत होती. अशा पवित्र स्त्रीचं त्यानं हरण केलं. आणि या नालायकाच्या ताव म्हणून नाचे मागे मागे देवावर कर्ज कोणतं, शेवटचा पुरावा प्रकाशराव. आणि त्या स्त्रीला या हलकटापासून सुरेशराव वाचण्यासाठी एका पाखरानं प्रयत्न केला. त्या पाखराचं नाव होतं जटायू. जटायू, जटायू नाव होतं, जटायू. दांगट साहेब. जटायूनं, नालायक व्यक्ती नाही मेला,
पण त्या स्त्रीला वाचण्यासाठी स्वतः जटायू मेला. त्या स्त्रीला वाचण्यासाठी स्वतः जटायू मेला. धर्माच्या नावानं गप्पा हाणणारे काही तरुण असतात ना, दाढ्या छत्रपती सारख्या, चंद्रकोर लावणार आणि माईला शिव्या देणार. अशा नालायकाने दाढी वाढून चंद्रकोर गण लावला तर छत्रपती त्याच्या अंगावर थुकत असते. नालायका, माझा अपमान करू तू हरामखोरा. तू माझ्यासारख्या दाढीचा शेप करायला लागला, चंद्रकोर लावायला आणि माईला घाणेरड्या शब्दात बोलायला. तुला धर्माची अक्कल नाही आणि तू काय लायकी आहे भूषण घालायची. आणि आपल्याला पण ठोका हाणलाय बरं का महाराजानं. गळ्यात ठोकळ, माळ, गंध, टिळे टोपी माळा, देवाचे गबाळ. बाळ्या, माळ घालतू मोठी, लोकायला कीर्तन सांगतो आणि माईला सांभाळीत नाही. तुला यम इतका हानीन की यमाला कळणार नाही बाळ्याला किती हाणावं. कारण मला कर्तव्याला किंमत आहे. त्या माळीन, ते पांढरे शुभ्र कपडे, गंध खपक्या लावणं, बगळा कपाळावर हाणल्यावानी, हे देखायला किंमत, वागण्याला किंमत आहे. वागणं गोड असावं. म्हणून तरुणांना सांगतो, कोणी असतील तर, एखाद्या क्षेत्रात जर तुम्हाला कळालं एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल आणि त्या मुलीला जर त्या जाचातून तुम्ही सुखरूप वाचिलं तर 1 कोटी यज्ञ केल्याचं पुण्य त्या तरुणाला प्राप्त होत असते. त्या तरुणानं जर ते काम केलं तर असं समजायचं छत्रपतीचं रक्त त्याच्या अंगात गेलंय. छत्रपतीचं रक्त त्याच्या अंगात आहे. असे पुरुषार्थ दाखवायचे. नुसत्या गप्पा, झेंडे घेऊन फिरणं काय, नाटकं काय, सोंग काय, बायको सांभाळता येणं, सोंबळ्या तुला विठाला विठाला नाही. वागणं चांगलं पाहिजे. ऐका, प्राण गेला पण त्याला बी बोचकारलं, त्यालाही बोचकारलं. एका पवित्र स्त्रीच्या संरक्षणाकरता प्राण सोडला तर कर्ज पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर झालं. आता कुठं नाचला याचा 2 मिनिटात पुरावा ऐका. 3 जण सख्खे भाऊ गणेशराव. दोघायला मुलबाळ, एकाला काहीच नाही. दोघायला मुलबाळ, एकाला काही नाही, काष्टे नाना. आणि ज्याला काही नाही ते मेलं. पाणी कोणी पाजायचं पावडे नाना? कोणी पाजायचं पाणी? 2 सख्या भावायला 1 पोरग. शिवाजी भाऊ सरपंच, बंडू सरपंच. कोणी पाणी पाजायचं? सख्या चुलत्याला. बापातून चुलत्यात काय फरक आहे? एक दातृत्व बीजा हा, एक पाल्यत्व बीजा हा. एकाचं दातृत्व आहे बीजारोप म्हणून जन्म, आणि एकाचा आधारता असेल, काका चुलता म्हणून घेण्याचा आधारता असेल. कार ते पाणी पाजायला. बरं, बापा मेला पोरान पाणी पाजलं ते उठून बसतं सोनोने साहेब? चुलताला पाजलं ते उठून बसतं का? पण मागची धर्माची नीती याच्याकरता पाजावं लागते. एकही पोट्ट पाजीनं. चांगली व्यक्ती गेली काकाजी तुमच्यासारखी. बाई रडू लागली, काकाजी मालकाला कोणी पाणी पाजीनं. तुमच्यासारख्यानं सांगितलं, बाई एखाद्या पुतण्यानं तू ह्या नवऱ्याला पाणी पाजा असं तुला वाटत असेल तर 4-2 एकर जमीन बॉन्डवर लिहून दे. त्या बाईनं, देशमुख साहेब, नवऱ्याचं प्रेत मधात पडलंय आसाराम आप्पा, प्रेत मधात पडलं. प्रेत नवऱ्याचं मड घरात असताना वकिलाला बोलून बॉन्ड आणला आणि लिहून दिलं, जे पाणी पाजीन त्याला 5 एकर जमीन. दोघांना आंगडे काढले आणि दोन्ही पुतण्यानं बनेली काढ्या. आणि लय साऊंड सिस्टीम गोड आहे याची. एकदा पण म्हणलं नाही याला आवाज वाढव म्हणून. खरंच गोड आहे बरं का, खरंच गोड आहे, खरंच गोड आहे. मला त्या दिवशी गणेशरावनं सांगितलं नाथ साऊंड सिस्टीम आहे. पण काय होतंय, बऱ्याच लोकायला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. 1 रोग तुळशीचे पानं दिल्यावर नीट होतोय, पण आपल्या देखता जर तुळशीचे पानं काढेन कढा द्याला, आमच्याच तर तुळशीचे दिले, गुणच येत नाही. जोगदंड साहेब त्यानं घरून तुळशीचे पानं कुठून आणायचे 5,000 घ्यायचे. मिनिटात सर्दी राहते. त्या 5,000च्या तानानच सर्दी राहते. पण असे जवळच्या तुळशीचे दिले ना
गुण येत नाही, तसं आपले मोज आपल्याला मानायचंच नाही. लय काही काहीला नात कोकणातले नारळ खाचा, इथले खाय ना, इथल्या नारळात काय खरपण निघायलं का. चांगली साऊंड सिस्टीम आहे त्याची. गजानन मंदिरात दोन्ही उत्सवाला, प्रगट दिनाला आणि ऋषी पंचमीला त्याचीच असती. चांगलं आहे. सुनील का अनिल रे तू? अनिल हे आहे, ते दोघं भाऊ आहेत ना. कधी कधी होतंय मेमरी कार्ड लोड आल्या, मोबाईल बी हँग होतेच ना वाटतंय. चांगली साऊंड सिस्टीम, छान, धन्यवाद. एकदा येऊ, नाही तर सभा मंडपात देता येत नाही, देता येत नसती साऊंड सिस्टीम, पण देता आली त्याला. छान. दोन्ही भावाईनं चुलत पुतण्यानं कपडे काढे. काकी मी पाचतो, काकी मी पाचतो. आणि आधी पाजायला काय धनुर्वाद झालता का? बापाचा सखा भाऊ मेलाय, आधार असतो. हे बा, कर्मकांडामध्ये एक वर्णी आली, आजच्या कीर्तनात सांगत नसते, पण कळण्यासाठी सांगते, शंका घेऊ नका. मुलगी बापाच्या आणि चुलत्याच्या प्रेताला वारं घालीत असती. मुलगी बापाच्या आणि चुलत्याच्या प्रेताला वारं घालीत असती. त्याचं कारण सांगू का? प्रेताला घाम येत नसतोय, मड्याला घाम येत नसतोय, पण मुलगी प्रेताला वारं घालीत असताना एक म्हणीत असते, आजी प्रेमाचा वायू ओसरला. कारण ती सासरी दोन लोकांच्या ताकदीवर राहत असती. एक तर बापाच्या ताकदीवर राहती आणि एक तर चुलत्याच्या ताकदीवर राहती. तिकड्यानं जर चूक केली तर माझ्या चुलत्याला सांगल, बापाला सांगल. हे नीतिशास्त्रामध्ये कर्मकांडामध्ये 4 श्लोक आले. इतकं मोठं नाविन्य. आणि सख्या चुलत्याला पाणी पाजित नाही, सामान्य माणसाचं पोट. ना पाखराला पाणी पाजलं पंढरपुरातल्यानं. पाखराला पाणी पाजलं. किडे खाणारा जटायू पाखराला पाणी पाजलं. त्याला भडाग्नी त्यानंच दिला. आणि 3 दिवस दक्षिणेकडे तोंड करून तर्पण विधी पंढरपुरातल्या मालकाने 7व्या अवतारामध्ये तर्पण विधी. आसाराम आप्पा दक्षिणेकडे तोंड करून पंढरपुरातल्या मालकाने प्रभुरामचंद्रानं जटायू करता 3 दिवस तर्पण विधी केला. पाखरा करता. कारण सांगू, त्यानं एका देशातल्या पवित्र स्त्रीसाठी हे शरीराचं बलिदान केलं. ह्या कर्माचं पुण्याचं गाठोडं त्याला वजन झालं. म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे. वाहे अंगे आपोलिया, वाहे अंगे आपोलिया. कर्तव्याचं पुण्य. ह्या पुण्याचं वजन देवावर झालं की ते कर्ज समजतो आणि हे अशी कामं करतो. म्हणून याला नाचणं म्हणले. म्हणून नाचे मागे मागे. काय नाचला हो? सजन नावाचा खाटीक आहे, खाटीक मुसलमान आहे. सजन कसाया एको लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. परसोबा माळी, परसोबा नावाचा माळी, नागिनी नावाची परसोबा माळ्याची पत्नी. आणि या नागिनीच्या पोटी एक रत्न जन्माला आला, सावता बाबा. आणि त्या सद्गुरू नामनिष्ठ सावता बाबांच्या घरी खुरपिलं पंढरपुरातल्या मालकाने. म्हणून नाचे मागे मागे. सजन नावाचा कसाई खाटीक मास शिकलं त्याच्यासोबत. मास एक जण म्हणला, महाराज भैकले का हो? देव कसा मास शिकू लागन? ते इमानदार खाटीक होत.
इमानदार खाटी. धंदा ज्याच्या वाट्याला जो आलाय का त्यानं ते करायचं असतं. भोयाला सांगितलं मासे धरा, तुम्हाला खाला सांगितलं का? भोयाला काय सांगितलंय? मासे धरा. कचेरबा नावाचा भोई होता मुंबईचा, कचेरबा नावाचा भोई. हा सद्गुरू नामनिष्ठ मामासाहेब दांडेकरांचा शिष्य होता. पंढरपूरला आला, मामांचं कीर्तन ऐकलं, मामांनी पाठीवर थाप टाकली प्रसाद बुवा, आणि मामांना म्हणला त्या काळात मी 80,000चा नफा कमीला. मामा म्हणले शाबास. तो बाकीचे वारकरी म्हणले मामानं माशा धरणाऱ्याला कस काय शाबाशी दिली? मामा म्हणले त्याचा काय दोष आहे? त्याला पंढरपुरातल्या मालकानं भोयाच्या कुळात जन्माला घातलंय, याच्याकरता ते माशा धरतय. पण तुम्ही वेगळ्या कुळात जन्माला आले, तुम्ही खाऊ नका सोमळे होत. त्याचा तो धंदा आहे ना, तो धंदा आहे. सापानं चावणं हा त्याचा धर्म आहे. कारण सापानं देवाला विचारलं, देवा मला लोक मूर्ख म्हणते, मला दात कोण दिले? देव म्हणला मी. मला विष कोणी दिलं? देव म्हणला मी. मग हे सर्प देवाला काय म्हणला? तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश हरे. तेरा तुझको अर्पण. काय दोष आहे त्याचा? आपलं काम नाही खाणं. सजन नावाचा खाटीक इमानदार. कशी मदत करा? मापच भेटणं, किलो अर्धा किलोच भेटणं. शाळीग्राम नावाचा पाषाण आणला शिवाजी भाऊ. आता अयोध्येतले राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत का, त्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. 350 गंगेपैकी गंडकी नावाची गंगा नेपाळ देशात आहे. नेपाळ देशामध्ये त्या गंगेत पडलेली दगड पूर्ण विष्णू आहेत, आणि विष्णूच्याच स्वरूपाच्या अयोध्येतल्या मूर्ती, आणि तिथला पाषाण शालिग्राम तराजूत होता. सजन कसाया काम चांगलं म्हणून नाचे मागे मागे. काशीतल्या मालकाने रविदास नाव, दोन नाव आहेत, रोहिदास आणि रविदास, एकाच व्यक्तीला नाव आहेत, रोहिदास आणि रविदास. हे रविदास महाराजांचा धंदा होता बुटा चपल शिवायचा. तर आई बापाची सेवा करण्यामुळं सोनवणे साहेब त्यांना झोप लागत नव्हती मायबापाला, म्हणून बंगईला दोरी बांधली, दोरीची गाठ शेंडीला बांधली, आणि बुट शिवता शिवता डोकं हालत होतं, आईबापाला झोप लागत होती. काशीतल्या मालकानं तिथून कंगन पाठिलं, म्हणजे काशीतले मालक इतके दखल घेत होते. म्हणून नाचे मागे मागे. म्हणून एका आमच्या महात्म्याने एक वाक्य वापरलं, कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. वागणं गोड म्हणून नाचे मागे मागे. नपुसक एक होत, नपुसक किलिंबे, त्याला खटवं म्हणतात, किलिंबे म्हणतात, शिखंडी म्हणतात एका शब्दात. खोदू नावाचा पिंजारी, याला अभंगाच्या गाथ्यात घातलं सकाळच्या काकड्यात. निष्ठेनं भजन करीत होता म्हणून नाचे मागे मागे. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. तो कानो पात्रा खोदून पिंजारी दादू. या कुळात जन्माला आलेले आज सकाळच्या काकड्यात त्याच नाव आहे. एकाची मायवेली नाही, किती अभंगातलं नाव बाजूला काढायची. काय हिंमत आहे कोणाची? कारण पंढरपुरातल्या मालक त्याच्यासाठी नाचायला लागलाय. कुठल्याही संतांचं घ्या, कुठल्याही साधूचं घ्या, चोखवरायचं घ्या सज्जनांनो, चोखवरायला गुरे ओढू लागला म्हणून नाचे मागे मागे. काय ताकद राजू या लोकांची. वागणं गोड होतं. पुण्य एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. संत त्रिलोक्यात मुकुटमणी. विठोबा रखुमाई
पार कुमाय ओ पार कुमार 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 ओ पार कुमार